So we have taken an example of a current carrying cylinder in z direction with z axis as its axis, and to prove Ampere's law, or rather than saying to prove Ampere's law, to devise Ampere's law, we took a path for computing line integral or for computing magnetic field over the closed path. So we concluded that, yes, what is that? What was our conclusion? H dot dl equal to I, and then I equal to 0 dot ds, that is the latter part. But this we concluded, line integral over a closed path is equal to current from the area. In that, what very simple means we concluded, but that conclusion was an obvious conclusion because the example taken was simple. Now, what was the what were the very simple parameters in that example? That's right, but that is not okay. That was one of the simpler parameters, but that is not a major issue. One major means on one major count. अगदी सोपं घेतलं आपण ते तुम्ही लिहून ठेवले काय सोपं होतं ते पुढे काय होतं ते आपण नाही मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आपण ठरलं कंडक्टर सिलेंड्रिकल पण काय हरकत नाही कंडक्टर सिलेंड्रिकल आहे ओके म्हणजे आता मी काय करतोय की तुम्हाला मी चूक म्हणायच्या करता हे करत नाही आहे तुमच्याकडून कुठल्या सिंपल पॅरामीटर्स घेतले ते मी विचारतोय ते सिंपल आहेतच परंतु एक असा पाहिजे की जो आता आपल्याला बदलायचा आहे ओके दॅट इज ऑल्सो देअर बट दॅट इज वी आर म्हणजे अजून मला दुसरा पाहिजे आहे सिंपल पॅरामीटर की जो आपण लगेच बदलायचा आहे आणि मग काय अडचण येऊ शकते ते सांगायचं आहे वी टूक ए पाथ we took conductor and we took a path. पाथ कसा घेतला आपण we took a path ला कंडिशन काय आहे एका प्लेन मध्ये पाहिजे मग आता आपण असा सेंटर म्हणजे एक ओरिजिन सेंटर घेतला ते पण आहे पण अजून एक इतकं आपण सोपं घेतलंय की जे बदललं तर सगळे व्याख्यात बदलू शकते ठीक आहे काय बदलू शकतं नाही कंडक्टर ऍक्सिस असू दे काय प्रश्न नाही आता आपण पाच कंडक्टर एक आपण एक फिक्स करूया आणि काय बदलायचं ते बदलूया काय आय थिंक what is the simple thing which we should change and to make it complex kudla that's okay path symmetric घेतला मुद्दामून सिमेट्रिक घ्यायचं पण काही प्रयोजन नाही म्हणजे सिंपल आहे ते म्हणजे सिंपल आहे म्हणूनच कॉम्प्लेक्स करायचं असंही नाहीये सिमेट्रिक असलं की काही कॅल्क्युलेशन गोष्टी सोप्या पडतात ते काय कन्व्हेन्शन आहे म्हणजे पाथला त्या व्हेक्टरची डीएलची दिशा ही कन्व्हेन्शन आहे ते कुठलं ठरलं की ठरलं पाथ कसा घेतलाय पाथला कंडिशन काय आहे पाथ शुड बी क्लोज्ड त्याला पर्याय नाही तो घ्यायलाच पाहिजे पाथ शुड बी इन ए प्लेन तो घ्यायला पाहिजे मग घेताना आपण काय केलं व्हॉट वी हॅव डन दॅट इज राईट झेड ॲक्सिस च्या दिशेनं सिलेंडर घेतला तिकडे करंट फ्लो होतोय आणि जो आपण पाथ घेतलाय दॅट पाथ इज एंटायरली इन XY प्लेन पाथ हा एंटायरली XY प्लेन मध्ये घेतला मग पाथ XY प्लेन मध्ये घेतल्यामुळे काय झालंय पाथ XY प्लेन मध्ये घेतल्यामुळे मग आता पाथ कसा घ्यायचा
पाथ असा घ्या, सर्कलच घ्या पाहिजे तर, सिमेट्री पाहिजे असेल तर, बट दॅट सर्कल शुड बी, त्या सर्कलचं सेंटर ओरिजिनच घ्या. टेक ए पाथ, ए सर्क्युलर पाथ ऑफ सम रेडियस, मोठी रेडियस घ्या थोडीशी, म्हणजे ही आर असेल तर 2r किती घ्या, जास्त घ्या. टेक ए सर्क्युलर पाथ विथ ओरिजिन ॲट सेंटर, बट दॅट सर्कल लाईंग इन अदर प्लेन. लक्षात आलं का? म्हणजे ह्या प्लेनमध्ये असं असं सर्कल, म्हणजे करंट असा आणि सर्कल जे घेतलंय ते असं घेतलं. मग आता काय येईल त्याच्याबरोबर, सर्कल बरोबर काय होईल? लक्षात आलं? तर कसं हे करणार? हा जो एरिया आहे, असा एरिया घेतलाय आणि सिलेंडर असा आहे, सिलेंडर असा आहे. समजा तुम्ही असं घेतलं, सर्कल घ्यायचे ऐवजी, सर्कल आपण जास्त रेडियस घ्या मी म्हटलं तर बघा, म्हणजे आता हे एखादं म्हणजे हे एवढं करून काय उपयोग आहे मला? तर उपयोग असा आहे की आपण काहीतरी इंटेलेक्ट आहोत याची जाणीव होणं हा सुद्धा बऱ्याचदा एक उपयोग असतो. म्हणजे आपण जरी काही करत नसतो तरी काहीतरी आपल्याला कळतं. तर काल आपण काय शिकलोय की 5 सिलेंडरच्या आत असेल तर एच कमी असतो, सिलेंडरला बरोबर आला की एच जास्त असतो आणि लांब गेलो की एच पुन्हा कमी होतो. बरोबर? आता आपण असा पाथ घेतला, आता मी मगाशी काय सांगितलं होतं, पाथ सर्कलच घ्या, मोठं सर्कल घ्या आणि तिरकं घ्या. त्याच्याऐवजी आपण हे घेतलं, म्हणजे अगदी उदाहरण समजा अगदी सिलेंड्रिकल साईडची तुम्ही काकडी विकली, हे काही शाळेत नव्हे पण तरी ते फील यायला ते करावं लागतं. अगदी सिलेंड्रिकल साईडची काकडी आणली आणि सॅलड करताना कशी कापतो आपण? त्याला त्याने असं कापलं, म्हणजे तेच म्हणजे कसं, तर ते तिरकं कापलं की काप मोठा होतो. मग ते तिरकं कापायचं, मग त्याचा शेप कसा येतो? इलिप्टिकल. मग तो जो पाथ आहे, म्हणजे सॅलड करताना तो जो सिलेंडर आहे तो असा तिरका कट केला, कट करायचं नाही, फक्त कट हायपोथेटिकल लेवलला करायचा आहे, तसा केला तर त्याची जी एज येईल तो पाथ एका प्लेन मध्ये आहे. दॅट पाथ इज, आपण एका सुरून तो असाच कापलेला आहे. A plane which is not perpendicular to the cylinder is cutting the cylinder. That is ellipse. मग त्या पाथवर मग त्या इलिप्सचा एरिया किती असेल? त्या इलिप्सचा एरिया आता एकदम सोपं, तुम्ही मगाशी म्हणलं काकडी अशी कापूया, तर ती अशी कापली तर त्या काकडीचा एरिया किती येतो कापाचा? आणि काकडी अशी तिरकी कापली तर जास्त कुठला येतो एरिया? इलिप्सचा एरिया जास्त येतो, इलिप्सचा एरिया जास्त येतो. मग आता झेड डॉट डी एस हा जो संकल्पना आहे, झेड डॉट डी एस, तर तो जो इलिप्स आहे त्या इलिप्स दी मॅग्नेटिक फील्ड ओव्हर दॅट इलिप्स विच इज कट ऑफ द सिलेंडर, तर ते जे येईल तर करंट किती आहे? आयच आहे, करंट आयच आहे, पण एरिया जास्त आहे. म्हणजे तिथं काय येणार? करंट डेन्सिटी कमी. ती कमी काय का होते? करंट डेन्सिटी कमी होत नाही ऍक्च्युअली,
नाही आहे. आय जे आणि काय आहे डॉट तो जो काप आहे त्या कापावरचा एक छोटा पॉइंट घेतला आपण, पॉइंट आणि त्याच्या सभोवतालचा एरिया, तर तो एरिया आहे. तिथं करंट कुठल्या दिशेने आहे? करंट ह्या दिशेने आहे. करंट ह्या दिशेने. जे इज अ व्हेक्टर, जे असा आहे आणि म्हणजे ह्या दिशेनं असा करंट आहे, त्याचा परपेंडिक्युलर एरिया घेतला तर त्यातनं जो करंट आहे भागिले दॅट एरिया हा जे, आणि तुम्ही जो पाथ आहे तो पाथ जो एरिया सबस्क्राईब करतो तो एरिया कसा आहे? तिरका आहे. त्या लक्षात राखा. म्हणजे मी एवढं सांगून करत नाही, अल्टिमेट एम काय तर इट इज जे डॉट डी एस, म्हणजे तो जो हे येईल आय तर जे डॉट डी एस म्हणजे काय असं असणार आहे? एरिया जरी जास्त असला तरी तो एरिया आणि करंट डेन्सिटी याच्यामध्ये अँगल आहे आणि त्या अँगलमुळं त्याची व्हॅल्यू कमी होते. जे सेम आहे डी म्हणजे दी करंट डेन्सिटी, म्हणजे आपण अगदी सोपं की आपण हे म्हणलं सूर्यप्रकाश असा घेतो प्लेटवर किंवा असा घेतला तर सूर्यप्रकाश असा ह्याच्यावर पडला तर गरम प्लेट होत नाही, तो असा पडला तरच गरम प्लेट होते. डॉट प्रॉडक्ट सर्कल आहे. इज इट राईट? आता एच डॉट डी एल हे काय आहे? स्केलर आहे का वेक्टर आहे? स्केलर. जे डॉट डी एस डॉट प्रोडक्ट आहे. जे डॉट डी एस काय आहे? स्केलर आहे. म्हणजे यात सुद्धा गॉस लॉ सुद्धा डी डॉट डी एस स्केलर होता आणि रो व्ही डी व्ही स्केलर होता. पण त्यात फरक काय आहे? इकडं डी होता वेक्टर, डीएस वेक्टर, रो व्ही स्केलर, डी व्ही स्केलर. जर आपण आपल्याला डोकं आहे असं एक रिअलायझेशन झालं आणि दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास करायला लागलो तर इथं काय आहे? इथे राहिले, इथं येतं डी डॉट डी एस इज इक्वल टू हे काय येतं? क्यू इनक्लोज्ड. क्यू बरोबर. आणि क्यू म्हणजे काय? रोव्ही स्केलर डीव्ही स्केलर. आणि त्याचं इकडे व्हर्जन काय? दिस इज बेस्ड ऑन गॉस लॉ, नाउ दिस बेस्ड ऑन एम्पियर्स लॉ. इथं काय येतं? जे आहे जे तो काय आहे? वेक्टर आहे. So net electric flux over a closed surface is equal to charge enclosed by that surface. आणि net magnetic field over a closed path is equal to current, नेट करंट. त्याचं काय म्हणता येईल त्याला? म्हणजे करंट वेक्टर आहे आणि आता जे डॉट डी एस ची संगती कशी लावणार?
हा पाथ असा घेतला बरोबर. म्हणजे काल तुम्ही एम्पियर्स लॉ मी शोधून काढलं जे तुम्हाला चांगलं वाटत होतं, तर त्याच्यामध्ये क्लिष्टता किती आहे. तर ह्या पाथ त्या ज्या सॅलडचा काप आहे त्याच्या पाथवर दादा तिथं प्रत्येक ठिकाणी हे कुठं असणार आहे. तुम्ही हे जे आहे सिलेंडर झेड डिरेक्शन मध्ये आहे, त्यामुळे कुठं जरी गेला तरी एच कसा असणार आहे. म्हणजे हा इलिप्स आहे, या इलिप्सवर एच जो असणार आहे एच, तो एच आता इथं जेव्हा सर्कल होता तेव्हा एच हा त्या पाथच्या दिशेनेच होता. आता हा इलिप्स आहे तेव्हा एच जो असणार आहे तो पॉइंट असा असला की असा असणार आहे. म्हणजे लक्षात आलं का, एच हा ऑलवेज कसा तिथं तुम्ही जे सर्कल काढाल, ज्या पॉइंटला तुम्ही आहात त्या पॉइंटला जे सर्कल काढाल त्याच्या टँजंटच्या दिशेने असा आहे. आणि तो एच आणि डीएल हा पाथचा वेक्टर इलिप्सच्या दिशेनं, पाथचा वेक्टर असा दिशा बदलत आणि एच आता एच कसा इथं असा, इथं असाच, आणि जसं तुम्ही असं वर येता तो असा फिरत म्हणजे तिथं एच कसा फिरेल. तुम्हाला 3D ॲनिमेशन एखादं करायचं म्हणलं तर तो खूप चॅलेंजिंग टास्क आहे. आणि मग इकडे बघा, म्हणजे नेसेसरी कंडिशन फुलफिल करा. आणि मग एच डॉट डीएल ची जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू काय इंडिकेट करते. आता तुम्हाला म्हणजे एक करंट कॅरिंग सिलेंडर विथ झेड ॲक्सिस ॲज इट सेंटर, त्यामुळे एच येतं हे तुम्हाला काढता माहित आहे. पण त्याचा तुम्ही एच डॉट डीएल काढल्यानंतर एक काय ती व्हॅल्यू येईल, ती व्हॅल्यू काय इंडिकेट करेल. तुम्हाला काही म्हणजे हा पाथ घेतला तर पाथचं इंटिग्रल काढल्यानंतर when human being starts solving a problem, he also knows something which need not be known. म्हणजे हे घेऊन मी ते काढलंय, पण त्या उत्तरावरून सुद्धा मला काहीतरी कन्क्लुजन आलं पाहिजे की जे कन्क्लुजन हे तिराईत माणसाला पटलं पाहिजे की ज्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट माहित नाही. म्हणजे एम्पियर्स लॉ जो काय सांगतो तो एच डॉट डीएल वरून तिराईत माणसानं काहीतरी कन्क्लुजन आलं पाहिजे. ते काय आहे एच डॉट डीएल, व्हॉट दॅट इंडिकेट्स. तो हे आहे, तो इलिप्स आला. म्हणजे एम्पियर्स लॉच्या दृष्टीनं काय, एम्पियर्स लॉच्या दृष्टीनं असा सिलेंडर आहे हे माहीत असायची काही गरज नाही. फक्त एच आहे, एच आहे, एच आहे प्रत्येक ठिकाणी. त्या म्हणजे त्या इलिप्टिकल पाथवर एच डॉट डीएल काढल्यानंतर काय ती व्हॅल्यू येणार. इंटिग्रल एच डॉट डीएल विल हॅव वन स्केलर व्हॅल्यू. बरोबर आहे. इंटिग्रल एच डॉट डीएल ओव्हर ए क्लोज पाथ will be one scalar value. What I know the path. I know that the path is in a plane which is there. म्हणजे मला तो एरिया, म्हणजे मला काय माझ्या दृष्टीनं एच डॉट एल कम्प्युट केल्यानंतर एक एरिया आहे एका प्लेन मधला आणि एक व्हॅल्यू आहे. मग ती व्हॅल्यू काय इंडिकेट करते. ती व्हॅल्यू काय इंडिकेट करेल.
ते तिथं ती सिंगल व्हॅल्यू आहे. बघा मी खूप म्हणजे म्हणजे माझ्यापर्यंत प्रयत्न करतोय. सगळं शक्य होत नाही, जगात कोणालाच शक्य नाही. तर असा सिलेंडर आहे, असा त्यातून आय करंट फ्लो होतो. अशा सिलेंडरचा सॅलड काप घेतल्यानंतर त्या कापावर H.dl कम्प्यूट केल्यानंतर एक मला व्हॅल्यू मिळणार आहे. त्या व्हॅल्यूला ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. ती मास लाईक स्केलर नाही आहे, ती निगेटिव्ह असू शकते किंवा पॉझिटिव्ह असू शकते, पण त्याच्या पलीकडे नाही. आणि मला हे माहीत आहे तो काप कुठल्या दिशेने ते माहीत आहे. तर ती व्हॅल्यू म्हणजे काय सांगते, ती व्हॅल्यू काय सांगेल, तो आणि दिशा करंटची एरिया वेक्टरची दिशा माहित आहे कुठली, कुठली म्हणजे गॉस लॉला काय होतं, गॉस लॉला हा प्रश्न उपस्थित झाला नाही. का उपस्थित झाला नाही, आता जो प्रश्न आहे तो गॉस लॉ उपस्थित झाला नाही का, चार्ज म्हणजे गॉस लॉ काय सांगत होता, सरफेस इंटिग्रल ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ओव्हर ए क्लोज सरफेस, किंवा ज्याला आपण इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर ए क्लोज सरफेस अशी संज्ञा आहे इंटिग्रल शब्द न वापरता, इज इक्वल टू चार्ज एनक्लोज. आणि चार्ज एनक्लोज म्हणलं की एकतर डिरेक्शनल स्केलर आला. तर डिरेक्शन म्हणजे मी स्पेसिफिक वर्ड वापरतोय, डिरेक्शनल स्केलर म्हणजे मास लाईक नाही, पॉझिटिव्ह व निगेटिव्ह. आणि तो आल्यामुळे टोटल चार्ज आतमध्ये किती एवढा विषय आला आता. आणि जेव्हा क्लोज सरफेस होता इट एनक्लोज व्हॉल्यूम, व्हॉल्यूमला दिशा नाही आणि त्यामध्ये काय आहे त्यालाही दिशा नाही. पण आता हा क्लोज पाथ आहे, क्लोज पाथ मध्ये एका प्लेनवर घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे क्लोज पाथमुळे एक एरिया आलेला आहे, त्या एरियाला दिशा आहे. आणि करंट म्हणतो मी तेव्हा मग आता काय म्हणू शकतो, नाही म्हणजे हाऊ विल यू कम्प्लीट, म्हणजे मी एम्पियर आजच्या काळात मी एम्पियर आहे परसेप्शन दृढ होण्याकरता मॅग्नेटिक फील्ड ओव्हर ए क्लोज पाथ कंसात इन ए प्लेन इज इक्वल टू नेट करंट. थोडासा एक शब्द पुन्हा वापरतोय, नेट करंट असं जर का म्हणलं मी तर काही हिंट मला तुम्हाला मिळते का, म्हणजे आता जो आय आहे, आय ह्या दिशेनं आय आहे, ह्या दिशेनं आय. आता अजून एक अधिक सोपं थोडंसं तुम्हाला इंडिकेट होईल त्या परीनं. म्हणजे मला जे म्हणायचंय ते अजून अगदी सोपं होईल असा तुम्ही एरिया घेऊ शकाल का. त्याला मी आता एक करतो, मगाशी एरिया मी काय घेतला होता त्याच्यावरचाच घेतला होता, असा तिरगट काढून टाकतो. कालच्या प्रॉब्लेम मध्ये आपण एरिया कुठला घेऊ शकत होतो, आतला पण पाथ आतला पण घेऊ शकत होतो. आता तुम्ही असा पाथ निवडायचा, असा पाथ निवडायचा की त्याच्यावर H.dl कम्प्यूट केल्यावर
उत्तर तात्काळ आलं पाहिजे. म्हणजे आत्ता ऍक्च्युअली हे जे मी झेड ऑफ ds बनवतोय येत नाहीये. तर असा सिलेंडर आहे, असा सिलेंडर आहे. तर त्या सिलेंडरच्या आतमध्ये आता तिथं सर्कल घ्यायची गरज नाही, एक स्क्वेअर घ्या. लक्षात आलं का? सिलेंडर आहे हा मोठा सिलेंडर, त्याच्या आतमध्ये एक स्क्वेअर घ्या. आणि तो कसा स्क्वेअर? पॅरलल. म्हणजे कुठल्या प्लेन मधला? XZ प्लेन मधला किंवा वाय. कसा पॅरलल म्हणजे करंट दिसलंय पॅरलल, असाच नाही. आपण घेता पण असा घेऊया, म्हणजे पुन्हा सोपं करू. मग असा जर घेतला म्हणजे आता काय होईल त्यामध्ये? असा घेतल्यावर असा घेतलाय, असा घेतलाय तर जे कसं आहे? असा आहे. आणि ds कसा आहे? असा आहे. अँगल नाही, झेड ऑफ ds 0, नेट करंट 0, नेट करंट 0. आणि एरिया तो लाईन जे आहे तो dl असा आहे. आणि हे कसं असणार आहे? h असा असणार आहे. त्यामुळं हे पण 0, हे पण 0. म्हणजे याचा अर्थ काय? तर h डॉट dl म्हणजे त्या दिशेनं जाणारा नेट करंट. म्हणजे हा I असेल, असा हा I असेल, तुम्ही असा हे घेतला तर काय येतो? त्याचा ह्या दिशेनं जाणारा नेट करंट किती आहे? राईट. तो जो नेट करंट असतो तो ह्या दिशेनं जाणारा किती म्हणता येईल? याचा कंपोनंट. म्हणजे असा I असेल तर ह्या दिशेने जाणार. राईट. सो म्हणजे माझ्या मते हे आता कदाचित तुम्ही युट्यूबवर पुन्हा बघाल तेव्हा काही मिस हे असतील, गॅप्स इन अंडरस्टँडिंग, ते दूर होतील. आता म्हणजे याच्यापेक्षा सोपं आता काही सांगता येत नाही. म्हणजे काय आहे बऱ्यापैकी सांगितलं. आता नेक्स्ट आपण सुरुवात कुठे केली? पॉइंट. आता व्हॉट इज पॉइंट फॉर्म? गॉस पॉइंट फॉर्म डिराइव्ह केला आपण. म्हणजे काय? व्हॉट इज गॉस पॉइंट फॉर्म? गॉस पॉइंट फॉर्म काय आहे आठवतोय का? गॉस लॉ, जनरल गॉस लॉ काय? इंटिग्रल d डॉट ds इज इक्वल टू q किंवा इंटिग्रल ρ dv. इंटिग्रल d डॉट ds जनरल लॉ. आता पॉइंट फॉर्म काय? पॉइंट फॉर्म म्हणजे द क्लोज्ड एरिया इज श्रिंकिंग आणि डेल डॉट डी इक्वल टू हा पॉइंट फॉर्म झाला. आणि हा इथं वापरला, रोवीला हे टाकलं इथं आपण. तर फक्त ते मागच्या मेडिसिन टाकता आलं नाही का? तर ते मी स्पेसिफिक सांगितलं होतं. तर हे वापरून d डॉट ds इज इक्वल टू रोवी म्हणजे काय? दिस इज कॉल्ड एज डायव्हर्जन्स थिअरम. म्हणजे काय? एका व्हेक्टरचा surface integral of vector over a closed surface is equal to volume integral of divergence of that vector over the volume closed by the surface. चला, हे डायव्हर्जन्स म्हणजे
तू जुन्या पेपरमध्ये बघितलं असेल गॉस लॉ अँड डायव्हर्जन्स थिअरम. म्हणजे हा गॉस लॉ इन पॉइंट फॉर्म आणि हा इथे वापरला तर मग हे इंडिपेंडेंट झालं. हे गॉस कशाशी निगडीत नाही. इट इज फॉर ॲप्लिकेबल फॉर एनी वेक्टर. इट्स ए जनरल डिस्क्रिप्शन. सरफेस इंटिग्रल ऑफ ए वेक्टर over the closed surface is equal to volume integral of divergence of the vector over the volume enclosed by the closed surface. Divergence. मग जसं ह्याच्यावरून हे आलं, so this is Gauss law, this is Gauss law in point form. तसं what is Ampere's law? H dot dl is equal to J dot ds. Ampere's law. Over a closed line integral over a closed path is equal to surface integral. Line integral of H over a closed path is equal to surface integral of J over the surface closed by the closed path. तर ते आता पुढे गेल्यानंतर पॉइंट फॉर्म म्हणजे काय करायचं, तर असा पाथ असेल समजा, असा पाथ घ्या. यू स्टार्ट विथ रेक्टँग्युलर और यू कॅन स्टार्ट विथ सर्क्युलर, द वे यू लाईक. करंट कॅरिंग फिलामेंट घ्या, करंट कॅरिंग फिलामेंट घ्या आणि श्रिंक घ्या. लक्षात राहा. म्हणजे जो क्लोज पाथ आहे, दॅट क्लोज पाथ एनक्लोजेस एन एरिया. क्लोज पाथ म्हणजे आणि आपण इंजिनिअरिंगला आहोत म्हणजे आता थोडंसं आता हे कसं झालंय, शाळेमध्ये साधारणतः एक मिक्स क्लास असतो. आपण असतो, आपल्यापेक्षा थोडे कमी करणारे लोक असतात. मग साधारणतः थोडंसं अवघड म्हणजे भूमिती वगैरे असे काही विषय चालू झाले की बऱ्याच लोकांना चुळबुळ चालू होते. तसं आता व्हायला लागेल थोडंसं. परंतु आपण इंजिनिअरिंग कॉलेजला आहोत, त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजला सगळं आणि हे मला पाठवायला पाहिजे. वर्गात जे सगळं सांगतात ते अगदी सगळं लगेच कळायला लागलं तर काय शिकायची गरज नाही ना. ते कळताना म्हणजे आपल्या डोक्याला काहीतरी कष्ट झाले पाहिजे आणि तेवढी आपली तयारी पाहिजे कष्ट करण्याची. लगेच असं म्हणजे थोडे 2-3 शब्द कळले नाही की पूर्ण डिट्यून करायचं नाही. काही काळ म्हणजे हे असतं ना, ते एक फास्ट इंजिन आहे किंवा तुम्हाला सिंक्रोनस मोटर काय तुम्हाला लक्षात नसेल. सिंक्रोनस मोटर माहिती आहे तुम्हाला? सिंक्रोनस मोटर माहित नाही तर सिंक्रोनस मोटरचा जो स्टेटरचा स्पीड असतो तो मॅग्नेटिक फील्डचे रोटेशन ठेवलेला असतो आणि रोटर असतो आणि काही जर ते स्पीडचा सेमच असतो. लोड जरी केलं तरी ते थोडं मागं पडतं लोड केल्या पुन्हा जरा मागं पडून सुरू करतं. किंवा आता फॉर एक्झाम्पल एक असं हे आहे, एक फास्ट इंजिन आहे, फास्ट इंजिन आणि त्या इंजिनला स्पीड कॉन्स्टंट ठेवलाच आहे. काही करून तिथं हे आहे जास्त पॉवर खेचेल, इंजिन स्पीड कॉन्स्टंट आहे. इंजिनने मागं बोगी लावली आहे आणि इंजिन आणि बोगी एका स्प्रिंगनं जोडले, इंजिन आणि बोगी एका स्प्रिंगनं जोडले आणि ते एका स्पीडने पळत आहेत. इंजिन काही जर ते फिक्स स्पीडने पळणार आहे आणि त्या बोगीमध्ये वरती मग लोड टाकला, भरपूर मोकळी होती बोगी आता त्यावेळी, इतक्या लोड टाकला तर काय होईल? हे काय पाहिजे का आधी माहीत नव्हतं, आधी सांगितलं नव्हतं असं नाही. इंजिन फिक्स स्पीडने पळते, स्प्रिंग आहे, बोगी आहे, त्या बोगीत वरनं असं लोड टाकला एकदम किंवा हळूहळू टाकला का हळूहळू टाकला आणि नंतर काय होईल? परत इंजिन मात्र एका स्पीडनं, इंजिनचा स्पीड अजिबात कमी करणार नाही, ते काही करून इंजिन स्पीड वाढवणार तेवढा. मग काय होईल? स्प्रिंग स्ट्रेच होईल, म्हणजे इंजिन त्या स्पीडने पळते, लोड केल्यानंतर स्प्रिंग जेव्हा स्ट्रेच होते आहे तेव्हा काही काळाचा स्पीड कमी झाला, इन्स्टंटेनियस स्पीड काढला. Instantaneous speed of engine is always constant. Instantaneous speed of bogie is always constant. But the instantaneous speed of bogie
reduces for some time when it is being loaded when the spring is stretched. त्याचा अर्थ बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, सांगितलं सगळं बरोबर असायचं असं काही गरज नाही. मग स्प्रिंग स्ट्रेच झाली, तो पुन्हा काय म्हणला, पुन्हा स्प्रिंग नॉर्मल होईल, पुन्हा स्प्रिंग नॉर्मल होईल, स्ट्रेचच राहते. आणि इंजिनच्या स्पीडचा बोगी मॅच करते. अजून लोड केलं काय होईल, आणि स्ट्रेच होईल, आणि स्ट्रेच होणार, पुन्हा मॅच करणार. अजून लोड केलं, इंजिनचा स्पीड फिक्स ठेवलाय बाय अल्टिमेट स्पीड कंट्रोल मेकॅनिझम. स्प्रिंग आहे, बोगी आहे, बोगीत लोड करत करत गेलो, पहिलं लोड केलं, थोडं मागं पडणार, पण पुन्हा कॅच त्या स्पीडने पडणार बोगी. हे बोगी माणूस आहे का आपण ठरलं तर. अजून केलं, थोडं मागं पडणार, पुन्हा पकडणार, असं करत करत गेलं, शेवटी काय होईल, स्प्रिंग तुटून जाईल. तर स्प्रिंग तुटेपर्यंत काय तुम्ही मला ट्रॅक करायचा प्रयत्न करू नका, पण थोडं अगदी सोपं सांगतोय, ट्रॅक करताय. जर अवघड सांगायला लागलो, थोडं लॅग पडणार, पण पुन्हा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन म्हणून ट्रॅक करून मागे येणार, अजून थोडं मागे. मग अगदीच हे झालं तर मग तुटून डिस्कनेक्ट होत असतो मी. तर लगेच तुटाय जी स्प्रिंग आहे, म्हणजे माझं सांगणं आणि तुमचं कळणं हा जो कनेक्ट आहे, तर जी स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगला थोडी तरी बऱ्यापैकी इलास्टिसिटी ठेवा, काही टप्प्यापर्यंत तरी ते कॅच करू दे, मग तुटू दे. तर आता ह्या पाथवर हे करायचं आहे, ह्या पाथवर H.dl हा dy हा dx हा ओरिजिन, आणि झेड ऍक्सिस वर करंट कॅरिंग फिलामेंट आहे. झेड ऍक्सिस इज करंट कॅरिंग फिलामेंट. मग आता इथं राईट, लेफ्ट, टॉप, बॉटम, H राईट, H लेफ्ट, H टॉप, H बॉटम. आता या कार्टेशियन कोऑर्डिनेट्सला थोडंसं अवघड होऊ शकते, किंवा इथं तुम्ही घेऊ शकता, पण इथं घेतलं तर त्यानंतर पुन्हा ते वेक्टर कॅल्क्युलस मध्ये सिलेंड्रिकल किंवा कन्वर्ट करण्याही प्रॉब्लेम येतो. त्यामुळे हेच घ्या. आता हे घेतल्यानंतर काय पाहिजे, हे आय आहे, आय. आता आय फिलामेंट घ्यायचं नाही, कारण ते इम्पॉसिबल आहे. म्हणजे गॉस लॉ इन पॉईंट फॉर्मला जेव्हा आपण गेलो तेव्हा पॉईंट चार्ज घेतला नाही, तेव्हा डिस्ट्रीब्यूट चार्ज घेतला. तसं इथं डिस्ट्रीब्यूट घ्यायचं. मग हा काय करायचं, सेंटर मधनं म्हणायचं नाही, हा जो एरिया आहे, एरिया किती झाला, dx dy, आणि करंट यातनं करंट आय म्हणायचं. म्हणजे डेन्सिटी काय झाली, आय अपॉन dx dy, आय अपॉन dx dy. आता काय पाहिजे, आणि डिरेक्शन पण अगदी मॅचिंग घेतलेली आहे, त्यामुळं राईट हँड साइड जे आहे हे काढायचे आहे आपल्याला. H.dl काढायचे ओव्हर दिस पाथ इज इक्वल टू काय यायला पाहिजे, आणि युनिफॉर्म डेन्सिटी घेतली. आता घेताना आपण पाहिजे तर म्हणूया, किंवा J इंटू dx, where J is I upon dx. मग आता हे कसं असणार आहे, H कशा दिशेने असेल, काय असेल, राईट हँड थंबूल प्रमाणे वगैरे. सो यू ट्राय युअर लेवल बेस्ट टू थिंक ओव्हर, आणि पुढच्या वेळेला याल तेव्हा उत्तर घेऊन या. ठीक, जास्त विचार बंद कर, काय टेन्शन नसते.